राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कविवर्य सचिन मस्कर मुंबई या आपल्या सबस्क्रायबरची कविता आज ऐकायची होती, पण ती 16,000 व्हॉट्सअपला नंबर आहे, त्याच्यात ती कविता मला गावलीच नाही. त्यांचं हे नाही. बघू आपण. आजची जी घटना आहे, माणसाच्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा, त्या ठिकाणी जर स्वतःच्या शरीरावर ताबा नाही ठेवला, इच्छा प्रत्येकाला होती, वासना भावना प्रत्येकाला असती, पण काही लोक अशी सहज कॅज्युअली घेतात विषय आणि इतका मोठा शॉट होतो. लय खतरनाक शॉट झाला कोणाचा? भागवत मुलगीर PSI. माणूस ते भागवत मुलगीरचं जर मेंटॅलिटी काढली तर माणूस एक नंबर होता. तुम्हाला सांगतो, एक नंबर. म्हणजे कसं की काही पोरं आता UPSC MPSC अनेक अभ्यास करणारी पोरं माझ्याकडे येतात, काहीच लक्ष लागत नाही, मी लगेच त्यांना स्तोत्र देतो आणि त्याचा फरक पडतो, एकाग्रता वाढते. कारण त्यांना आयुष्याच्या उंबरठ्यावर काहीतरी करून दाखवायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या पाया उभं राहायचं असतं. भागवत मुलगीर ही व्यक्ती सर्वसामान्याचाच पोरगा, मूळचा परभणी जिल्ह्यातला गंगापूर तालुका आहे, तिथलं महालपूर नावाच्या गावातला पोरगा, काहीतरी देहाने पछाडलेला, रनिंग बिनिंग टॉपला. त्याची इच्छा होती पोलीस दलात जायचं, पण ते काम करत असताना, ती प्रॅक्टिस करत असताना, व्यायाम करत असताना तो थांबला नाही एका जागेवर. 1000 रुपयाचा माईक, 10,000चा मोबाईल, कोणाकडे? सगळ्याकडे मोबाईल आहे आज. एवढ्या भांडवलावर त्यांनी इंस्टाग्राम चालू केलं, यूट्यूब चालू केलं. इंस्टाग्राममध्ये प्रसिद्धी मिळते, यूट्यूबमध्ये पैसा मिळतो. लाखाच्या पुढे सबस्क्रायबर, त्या इंस्टाला 1,00,000-1,15,00,000 फॉलोअर्स. म्हणजे अशी काही मुलं आहेत की जे पाहिजे ते मिळवण्यासाठी वाटेल ती धडपड करतात. तोपर्यंत सगळं चांगलं होतं. त्याची अचानक प्रॅक्टिस करता करता सिलेक्शन झालं PSI. ओके. आता एकदा तुम्हाला एखादी पद किंवा एखादी नोकरी मिळाल्यानंतर पोलीस सेवेमध्ये तुमच्या मनावर काही नसतं, ध्यानात ठेवा. तुमची जिथं ट्रान्सफर होते तिथं काम करायचं. आता ही तिथं कसं PSI मध्ये कसं असतं, प्रत्येकाला आधी कॉन्स्टेबल असू द्या, शिपाई असू द्या, प्रशिक्षणासाठी जावं लागतं. काही काळ सुरुवातीच्या काळात त्यांची जी निवड आहे ही प्रशिक्षणार्थी म्हणून नाशिकला झाली. प्रशिक्षण द्यायला एक नंबर काम चालू होतं. हे करत असताना आधी 2-4 महिने त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली. ते ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देत होते, हॉस्टेलला राहायचे, इथं एका मुलीशी त्यांची ओळख झाली. आता मीडियाने किंवा कायद्यानुसार त्या मुलीचं नाव गुप्त ठेवण्यात आलेले, त्यामुळे आपल्याला सुद्धा ओपन करायचा अधिकार नाही. दोघांचं क्षेत्र एकच, तिलाही सक्सेस व्हायचं होतं आयुष्यात, काम एक, क्षेत्र एक, त्याच्यामुळे ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात, ज्याला मी म्हणत नाही, पण समजा मना गडीभर काय हरकत आहे, प्रेम होतं बुवा, तसं बी काय नाही. आपण पुढे जाऊन PSI बनणार आहे की आपण आपलं क्षेत्र वेगळे, रिस्क घ्यायची गरज होती का या पोराला? या भागवतला काहीच गरज नव्हती रिस्क घ्यायची. आयुष्यात तुम्ही काय हे करता, पण पोरांचं कसं आहे बघा, सगळ्याचं उठतं, असं काय बाग नाही, इच्छा असतात काय, पण त्याला व्यसन घालणं हे फार गरजेचं असतं. कुठं काय केलं पाहिजे एवढं कळलं पाहिजे. लक्षात घ्या, ह्या मुलीला, म्हणजे मुलीच्या आरोपानुसार MH20 हे पासिंग आहे छत्रपती संभाजीनगरचं. तिकडच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघं हॉस्टेलला होते, तिथं ओळख झाली होती, प्रेम झालं होतं, भेटीगाठी झाल्या होत्या. MH20 नावाचं एक कॅफे आहे, त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या ठिकाणी त्या दोन शरीर एकमेकाला भिडली. ते ग्रामीण भाषेत त्याला खोंड्या म्हणतात आमच्याकडं, ते खोंड्या झाला. होऊ द्या, तसं बी काय म्हणणं नाही आपलं. तिने प्रेम केलं, त्याने प्रेम केलं, आपल्या बापाचं काय गेलं, पण बरंच काही गेलं कोणाचं? भागवतचं केलं. आता तिची बी आबरू गेली, याची बी आबरू गेली. बघा, आता विषय असा आहे, ते झाला माणसाचं. आता ही असणं दिसणं ह्याच्यात फरक जाणून घ्या. लोकांना, पोरांना कधी कधी आहे ना, जो एक्स्ट्राचा जे असतं ना कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स, त्याला माझ म्हणतो, ह्याच्यावर कंट्रोल पाहिजे ना ठेवा. मी म्हणजे काही पण, मी म्हणजे कोण पण, मी पण तलवारीने वार करीन,
ह्यांचं आयुष्य किती आहे, आता किती वय चाललंय, काय करायला पाहिजे, काय ह्यांच्या डोक्यात नसतं. आणि ते तसं चांगलं वागावं ही आईबापाची अपेक्षा असते. हा, पण ती काय करतं की बाबा ताकद असते अंगात, वय शिल्लक असतं, पैसे असतात, मग जे सोयीरपणा येतो याच्यावर लगाम घालणं गरजेचं आहे. याच्यामुळेच हा शॉट झालाय ध्यानात ठेवा. त्यांचे संबंध झाल्यानंतर, प्रेमसंबंध काय म्हणत नाही, अनैतिक संबंध मला किंवा काय आताच्या आरोपानुसार ह्याचं सिलेक्शन झालं, हा झाला. ती म्हणली तू मला लग्नाचं आमिष दिलं होतं, कारण ह्या दाट शक्यता आहे, अजून पोलीस तपास चालू आहे, लक्षात घ्या, अजूनही माहिती बाहेर येईल. तो आता असं कसं काय बोलतो, टाळाटाळ थोडीशी. ती पोरगी राहिली गरोदर, आता ती गारभार राहिली, मग त्याला टेन्शन, गारभार राहिली म्हणल्यावर PSI थोडं टेन्शनमध्ये आलं. तिच्या आरोपानुसार धमक्या देऊन गोळ्या चारून गर्भ पाडला, फोन ब्लॉक केला, हे केलं. म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यात ती नको होती. उघड उघड तक्रारीनुसार, माझं काय नाही याच्यात, जे आहे ते सांगतो पोलीस रेकॉर्डला, ती नको होती. बरं, पोरगी जिद्दीला पिटली. म्हणजे काहीतरी त्यांच्या दोघात तितकं विचाराची देवाणघेवाण, शरीराची देवाणघेवाण, विचाराची देवाणघेवाण, आणि सगळ्यात मध्ये शब्दांची, वचनांची देवाणघेवाण झाली असं. म्हणून तर तिने पिक्चर म्हणले नाही, हा अन्याय माझ्यावर, आणि अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. पोरीने सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि क्रांती चौक पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रितसर तक्रार दिली. नुसती तिच्याच नाही दिली, तर ते जी व्यक्ती आहे भागवत मुलगीर, ह्या व्यक्तीच्या बहिणीवर आणि वडिलांच्या सुद्धा तक्रार दिली. बरं, देऊन द्या. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झाला, होऊन द्या. आता कसं आहे कायद्याचं, कसं आहे तुम्हाला सांगतो, मिळलेली PSIची पदवी ती ही अमकं तमकं जी आहे का वर्दी येते, ती लगेच शासन काढून घेतं, ध्यानात ठेवा. कारण गंभीर आरोप आहेत, प्रकरणाचा तपास होईपर्यंत काही विषय नाही. नोकरी गेलीच म्हणा समजा, आले गडी कोर्टात, आले गडी पोलीस स्टेशनमध्ये. कशामुळं? फक्त शरीरावर ताबा नसल्यामुळे हा विषय होतो, ध्यानात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तक्रार 15 नोव्हेंबर 2025 या दिवशी दाखल झाली. बऱ्याच पत्रकारांनी, मीडियाने आपापल्या पद्धतीने ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण एखादी गोष्ट लगेच घडली की लगेच मी सांगत नाही. पण आपले सबस्क्रायबर काय असे की त्यांना लय गरम गरम खायचं, सांगा 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 माझी सांगा लगेच कमेंट चालू. असं कुठं असतं का? मला सांग, एखादी घटना घडल्यानंतर 10-15 दिवस थांबलं तर पूर्ण घटना सांगता येते, हे त्याच्या मागतात ते. पण काही इलाज नसतो माझा बी कधी. जी घटना घडली ती अतिशय चुकीची घडली, आणि ह्याच्यात सावरण्यासाठी अजून कुठे चान्स असेल ना, तरी ह्या भागवत मुलगीर यांनी केला पाहिजे. हा, काही करा तुम्ही. मी म्हणतो लग्नच करून टाका ना, काय फरक पडतो? लग्न केल्यानंतर तर तक्रारचा काय विषय राहील का? असं समाजात वावरत असणे कुठंतरी हा, लहानपणी तुम्ही गोट्या खेळल्या, गोट्या गोटी हांडीनं आतच राहिली रिंगणातली, बल्ल्या म्हणते त्याला. बल्ल्या केला की एक्स्ट्रा एक गोटी खिशातली घालून भरावं लागते. हा, कोणी लाईफमध्ये असून द्या, काय करताय, कसं करताय, बल्ल्या केला की भरावंच लागतं. इथं सुद्धा ह्या माणसाला एवढी मोठी सर्वोच्च पदावरची चांगली नोकरी आहे. PSI मध्ये सोपी गोष्ट आहे का आज समाजात? किती किती पगार मिळणार असंही. ह्या ठिकाणी हा विषय झाला. दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता महत्वाचा. आता काय, ते प्रवासून आल्यामुळे तब्येत बरोबर नाही जरा. दुसरा मुद्दा असा सांगायचा होता, नाशिक जिल्हा आता महाराष्ट्राचं धरून चला, सगळ्यात एक ते तू 2 बघ, त्यांचे 500 कमिशन तुला मिळेल, अजून तू 2 बघ, त्याला नेटवर्क मार्केटिंग हा प्रकार सर्रास चाललाय, ध्यानात ठेवा. आणि आता लाखात 2 लाख, आता 2000-4000 नाही, लाख, 2 लाख, 3 लाख असं हे करतात. एक प्रोडक्ट देतात 10-20 हजाराचं, तुमच्याकडून 2 लाख घेतात, आणि तुम्हाला हे चांगलं आहे हे कर म्हणायला तुमचा नातेवाईकाला कोणतरी घेऊन येतात जवळ, त्याला आधी त्याला जॉईन करून घेतात, आणि तू मारा आपली सगळ्यांची ओळखीत परिचितांची. अशा प्रकारची आयती जगणारी, लोकांच्या पैसे जगणारी भांडगुळं ही महाराष्ट्रात उत्पन्न झालेली आहेत. खबरदार, माझ्या सबस्क्रायबरमध्ये कुठल्याही नेटवर्क मार्केटिंगवाल्याला पैसा 1 रुपया जरी दिला तरी कुठल्याही पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करायची नाही. किती का सुवर्ण महोत्सव आहे असा ना, गुंतवणूक कुठं करा तुम्हाला सांगतो, राष्ट्रीयकृत बँकेत. हा,
SBI तर सगळ्यात बेस्ट. SBI म्हणजे ती काय शासनाची. हा, LIC मध्ये सुद्धा पाहिजे तेवढा परतावा मिळत नाही. ते कॅल्क्युलेशन करा. पण गुंतवणूक अजिबात ही 5,000 जाऊन 10,000 आणि लाख 2 लाख करू नका. रुपया माघारी मिळत नाही. तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही 2 लाख दिलेला. कारण ते म्हणतात त्यांचं ॲग्रीमेंट असतं इंग्रजीमध्ये, त्याच्या सह्या केलेल्या असतात की आम्ही तुम्हाला एक प्रोडक्ट देतो. हा, मग 2 लाख घेऊन 20,000चा प्रोडक्ट देतो. हे कुठला व्यवहार झाला? कुठल्या पोटचा कायदा झाला ह्यो? असं नसतं. इतकी फसवणारी लोक आहेत मार्केटमध्ये. यांच्यापासून लांब राहा आणि अजिबात कुठेही गुंतवणूक करायची नाही, एवढं मात्र डोक्यात असू द्या. रामकृष्ण हरी माऊली.